2019चा माझ्याकडे रक्षा खर्चाचा आणि माझा सर्वे सुद्धा आहे. 2019 मध्ये सुद्धा मी सर्वे केला होता 18 लाख रुपये खर्च करून आणि एक वेळी 3 सर्वे केले. परंतु 2019 मध्ये मी का लढू शकत नव्हतो हे तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे. आणि त्यावेळेस सुद्धा मी विनंती केली, परंतु त्यावेळेस सुद्धा काही लक्षात 14 असो 19 असो, मग 3 वेळेस मी प्रयत्न करून मी शेवटी थकलो आणि की यावेळेस मी मागणी केलेली नव्हती. आणि त्यावेळेस मी रिंगणात आल्यानंतर बघा किती लोक येतात तिकीट मागायला, हा एक विषय महत्वाचा आहे. आणि काही लोकांचं म्हणणं पडलं की माझ्या कार्यकर्त्यांनी जो जल्लोष केला त्याच्यामध्ये यांचे 12 वाजले, तर मी म्हणेल माझ्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करतच राहायचा, कोणाचे 12 वाजवायचे काय यांचं करायचं. मी माझ्या कार्यकर्त्यांना कधी दोष देणार नाही, तो त्याचा अधिकार आहे. आणि आम्ही जे करू ते जोशातच करू, असं चुपचाप काम आमचं कधी आहे नाही. बाकी सर्वात पहिली मागणी आणि महत्वाची मागणी जर काही असेल पवार साहेबांकडे तर ती एकच आहे की ज्या एकनाथ खडसेंनी तुम्हाला पक्षाला धोका दिला त्याला पहिले राजीनामा मागावा आणि त्याची हकालपट्टी पक्षातून करायची ही विनंती माझ्या पक्षाला या ठिकाणी आहे. कारण अजून सुद्धा तो दरवाजावरच उभा आहे, बेल वाजवतोय आणि बेल वाजवल्यानंतर मध्ये आपल्या जिल्ह्यातले काही लोक बसले आहेत आणि ते त्या दरवाजाच्या इथून पाहत आहे की हा बेल वाजवतो, कोणी बोलत नाही दरवाजा. अशी परिस्थिती काय नाही ते बोल असं दरवाजाला तिच्यातून आणि मध्ये मजा मारलाय की हा बरा आहे दरवाजावर उभा. आणि मी आपल्याला सांगतो अशा लोकांचे असेच हात झाले पाहिजे ना, घर का ना घाट का. कारण हे जे काही करत आहे समाजासाठी, लोकांसाठी, जनतेसाठी नाही, फक्त परिवारासाठी करताय हे आपल्याला समजतंय. घरातच विधानसभा, घरातच विधान परिषद, घरातच लोकसभा. कोथळीच्या लोकांनी जर सरपंच यांना केला असतं तर घरातच सरपंच मी दिला असतं कोथळीच्या यांनी, बाहेरचा दिला नसता. माझी विनंती आहे, आज एकनाथराव खडसे एवढं आपण चाला ते बसा ते उठा ते तरी डुक 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 एक धरला काय तिकडलं एक तिकडलं चालतं चालतं. अरे आता तर शांत बसा. आणि तुमची परिस्थिती खराब झाली आहे, कशासाठी झाली आहे ही तुमची परिस्थिती का आली, 137 कोटीचा दंड का आला, तुम्ही जेलमध्ये जाणार होता याचं तुम्हाला दुःख होत होतं, तुम्ही किती लोकांना जबरदस्ती जेलमध्ये टाकलं याचं आठवत नाही का. आणि मी जाहीरपणे सांगतो की एकनाथराव खडसेला दुनिया जरी झाली तर जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपल्याला देतो. आपले चंद्रकांत पाटील लढत आहे, त्यांनी आता हायकोर्टामध्ये दाखल केला आहे. परंतु चिंता करायची गरज नाही. ज्या मंत्रालयाने 137 कोटीवर स्टे दिला आहे त्या मंत्रालयात मी अर्ज करेल, याच्या मोठ्या आहे आणि हे सुद्धा यांना माहिती आहे की बीजेपी यांचं तिकीट कवा कट करेल हे यांना समजणारही नाही. आणि त्याच प्रयत्नात आहे, कारण यांच्या मर्जीने तिकीट आणलंय खडसेच्या जिल्ह्यातल्या दुसऱ्या कोणाच्या मर्जीने आलं नाही, म्हणून यांना ते तिकीट कट झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. मी पवार साहेबांना खात्रीने सांगतो, आता इथून गेल्यानंतर भरपूरसे काही विषय आहेत. मी पवार साहेबांना जाताना यांच्यासारखं सांगून नाही जाणार की मला माफ करा, म्हणजे कसे नकलीपणा नाही, पद बी राहू द्या, हे बी राहू द्या, ते बी राहू द्या, गद्दारी बी करू द्या. मी जयंत पाटलांना स्पष्टपणे विचारलं की जयंतराव मला हे समजत नाही आहे
की या खडसे परिवाराने तुमच्यावर कोणती भानमती केली आहे, कोणता जादूटोणा केला आहे की मला त्यांच्याशिवाय तुम्हाला जिल्ह्यात कोणी दिसतच नाहीये. आणि ज्या वेळेस पासून एकनाथ खडसे पार्टीमध्ये आले, तुम्ही बघितलं असेल, सर्व पत्रकारांना माहिती आहे की पक्ष हायजॅक केला. अजितदादा आले, मोठ्या थाटामाटाने 10 नगरसेवक तिच्यामध्ये प्रवेश, भाजपमधून सुनील लेवे घोषणा देताना भाजपचीच देतोय तिथे. आणि जसं एमएलसी झाली तसे 11 नगरसेवक आहे, 10 आणि 11 गेले. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि जे यांची माणसं आहेत ते पक्षात आलीच नव्हती, हे फक्त एमएलसी साठी आणि त्यावेळेस राष्ट्रवादीची सत्ता होती म्हणून हे आले होते. हे मी आपल्याला खात्रीने सांगतो, कारण यांना सत्तेमधून वाचायचं होतं, पदं पाहिजे होती. आणि एवढंच नाही तर मंत्रीपद सुद्धा पाहिजे होतं. मंत्रिपदाची मीटिंग सुद्धा लावायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, परंतु त्यावेळेस काय झालं काय माहिती नाही, साहेबांनी मी दिलं नाही. पण याच्या व्यतिरिक्त अजून काही मुद्दे आहेत, भरपूर मुद्दे आहेत. मी आपल्याला खात्रीने सांगतो की आता मी 2 दिवस मुंबईला जाणार आहे, तिथून दिल्लीला जाणार आहे. ज्या काही घडामोडी घडवायच्या ते मी बी घालवेलच, मी काही सोडणारा माणूस नाही. आणि भविष्यात तुम्हाला मी सांगतो खात्रीने की 4 पक्षाचे मला निमंत्रण आहे आणि ते मी प्रदेश अध्यक्ष म्हणून निमंत्रण आहे. मला शेवटी नाईलाजाचा निर्णय घ्यावा लागला तर मी प्रदेश अध्यक्ष होईल आणि निर्णय घेईल, कारण एबी फॉर्मवर सही माझीच लागेल असं काम मी केले की जीवनात पुढे कुणाला एबी फॉर्म मागायची मला गरज पडणार नाही असा प्रयत्न माझा बहुतेक करून आहे. आणखी पार्टी कोणत्याही राज्यातली असेल त्या पार्टीची निशाणी, अरे जर आपण 4 दिवसात तुतारी एवढी वाजवू शकतो तर आपली जे बी निशाणी ते 4 दिवसात एवढे जोरात वाजवू की ते महाराष्ट्रात गाजवू आपण. आणि महाराष्ट्रामध्ये दाखवून देऊ की एक लहान माणूस, एक ओबीसी समाजाचा माणूस, एक ओबीसी कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये काय घडवू शकतो.